आज आपण कुठल्याही भाजीला रस्सा बनवण्यासाठी किंवा आमटी बनवण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भामध्ये बनवला जाणारा एसर मसाला करूया। नमस्कार, मी प्रतिभा दारंवार, दाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मसाला बनवण्यासाठी सुरुवातीला सर्व साहित्य भाजून घेऊ। 1 कप चण्याची डाळ लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊ। यामध्ये 1 टीस्पून तेल घालून भाजून घेऊ। असं तेल घालून भाजल्यामुळे डाळ आतमध्ये पर्यंत छान खमंग भाजले जाते। डाळ छान खमंग भाजलेली आहे, काढून थंड करून घेऊ। पाव कप मुगाची डाळ लो टू मीडियम फ्लेमवरती खमंग भाजून घेऊ। थोडंसं तेल घालून भाजून घेऊ। डाळ छान भाजलेली आहे, काढून थंड करून घेऊ। पाव कप उडदाची डाळ खमंग भाजून घेऊ। थोडंसं तेल घालून खमंग भाजून घेऊ। डाळ छान खमंग भाजलेली आहे, काढून थंड करून घेऊ। 2 टेबलस्पून गहू खमंग भाजून घेऊ। गहू छान फुललेले आहेत, थोडंसं तेल घालून भाजून घेऊ। गहू मस्त खमंग भाजलेले आहेत, काढून थंड करून घेऊ। 2 टेबलस्पून तांदूळ घालून भाजून घेऊ। यामध्ये थोडंसं तेल घालून भाजून घेऊ। तांदूळ छान खमंग भाजलेले आहेत, काढून थंड करून घेऊ। 2 टेबलस्पून धने आणि 1 टेबलस्पून जिरे घालून भाजून घेऊ। सर्व साहित्य कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि सर्व साहित्य भाजताना गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा आहे। सर्व साहित्य लो टू मीडियम फ्लेमवरती खमंग भाजून घेतल्यामुळे हा मसाला भरपूर दिवस छान राहतो। आणि हे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे, त्यामुळे या मसाल्याला वास येत नाही। सर्व साहित्य थंड करून घेतलेलं आहे, मिक्स करून बारीक करून घेऊ। हे असं थोडंसं रवाळ बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ। अशाच पद्धतीने सर्व साहित्य बारीक करून घेऊ। या राहिलेल्या साहित्यामध्ये 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून मीठ घालून मिक्सर फिरवून घेऊ। गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये खडे मसाले भाजून घातले तरी चालेल। वर्षभरासाठी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला कसा बनवायचा याची रेसिपी केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मसाल्याचा खूप मस्त सुगंध येतोय, रंगही खूप मस्त आलेला आहे। खमंग एसर मसाला तयार झालेला आहे। एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा, म्हणजे भरपूर दिवस छान राहतो। मराठवाडा आणि विदर्भामध्ये हा मसाला बनवून ठेवला जातो। पावसाळ्यामध्ये भाजी बनवायला काही नसेल, वेगळी आमटी बनवायची असेल किंवा भाजीच्या रस्स्याला हा मसाला वापरला जातो। हा मसाला वापरून आमटी कशी बनवायची ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।